असा एक मुद्दा असतो बऱ्याचदा, की आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या हेल्थसाठी करतो. तर बऱ्याचदा आपण WhatsAppचा, स्मार्टफोनचा हं, वापर तर करतो. पण अगदी. अशा नवीन काही गोष्टी आल्यात का, की ज्याचा आपल्याला आणखी फायदा होऊ शकतो? हो, आहेत. स्मार्टफोन, स्मार्ट ॲप हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यामुळे जगातल्या कुठल्या पण आपल्या नातेवाईकाशी तो वयस्कर व्यक्ती कनेक्टेड राहू शकतो. तसंच स्मार्ट वॉचेस आलेले आहेत. हं. ज्याचा फायदा असा, की त्या त्या पेशंटचा हार्ट रेट म्हणा, त्याचा ई-सी-जी ऑल्सो टू सम एक्सटेंट हे देखील त्याच्या नातेवाईकांकडे किंवा त्याच्या डॉक्टरकडे त्या वेळेला पोहोचू शकतं. तिसरं नवीन गोष्ट आहे स्मार्ट स्टिक्सही आलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती ती काठी घेऊन वॉकला गेली आणि अनफॉर्च्युनेटली काही कारणाने पडली तिथे. तर त्या स्टिकद्वारे त्या व्यक्तीच्या जवळचे जे नातेवाईक आहेत, मुलगा-मुलगी जे कोण असेल, त्यांना फोन जातो आणि हा फोन इतक्या वेळा जातो, जोपर्यंत ती व्यक्ती उठून त्या स्टिकद्वारेच आय एम ओके असा मेसेज पाठवत नाही. हेही त्या स्टिकमध्ये आहे. अच्छा. म्हणजे ह्याचा फायदा असा, की इन केस ऑफ एन अॅक्यूट इमर्जन्सी, फॉल, पडणं ही इमर्जन्सी हं. ह्याच्यामध्ये देखील त्या व्यक्तीची पूर्ण काळजी घेतली जाते. अच्छा. ही ह्या स्मार्ट स्टिकचा हा फायदा आहे. असे अनेक अजून आलेले आहेत, पण हे हं. एक एक्झाम्पल आहे. सो टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचा नक्कीच रोल आहे जेरियाट्रिक एज ग्रुपमध्ये. इनफॅक्ट मी सगळ्या जेरियाट्रिक लोकं जी आहेत, जे सीनियर सिटिझन्स हे बघतायत, त्यांना म्हणेन की ह्याच्याबद्दलचा मेंटल ब्लॉक प्लीज काढा. तुम्ही WhatsApp वापरलं तुम्हाला आवडलं, YouTube वापरलं तुम्हाला आवडलं. तसंच ह्या देखील ज्या नवीन टेक्नॉलॉजिकल इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत, ह्या देखील तुम्ही शिका. तुम्ही शिकायला हो म्हणलात तर शिकवणारे अनेक आहेत. याचा फायदा नक्कीच घ्या.